पाहिजे, कारण त्यांनी खूप मदत केली सगळ्यांना, आम्ही या कोळी लोकांना आणि सगळ्या गरिबांना खूप मदत केलेली आहे. आणि करोना काळामध्ये एवढा करोना काळामध्ये खूप साथ दिली. सगळे नेते लोक त्या टायमाला कोण नाही दिसले आणि आता सगळे प्रचार करायला येतात, त्यांना आम्ही ओळखत नाही. म्हणजे गरिबांना मदत केली रात्रंदिवस. या करोनाची ही ढाल होती, माणसं घरातून बाहेर यायला घाबरत होते, त्या टायमाला त्यांनी खूप मदत केली गरिबांना. माझ्या इथे माझा बाळोत्री आहे, त्याला मरता मरता वाचवलंय, राशन पाणी वगैरे भरपूर सगळं काय केलं. मेल्यासाठी पुढे येतात. मला एवढंच बोलायचंय, एकदा फक्त प्रवीण कोल्हापूरांना चान्स देऊन बघा, बस एवढंच बोलायचंय मला. आम्ही लहानपणापासून आम्ही इथं राहतो, लहानापासून राहतो आणि आता आम्हाला जीवाला असं वाटतंय की काय होणार, आमचं घर कुठं जाणार, झोपडं कुठं जाणार, असं म्हणजे असं वाटतंय. तर आम्हाला इथंच सार्वजनिक आम्हाला इथं राहणे आम्हाला खुशी आहे. परंतु आता दुसरीकडे आपण बघतोय ठाकरे बंधूंनी युती केली आहे आणि त्यांच्या विरोधात आता भाजपचा उमेदवार आहे आणि ठाकरे बंधूंनी पण कोळंबकर यांना उमेदवारी नाकारून दुसऱ्याच कुणाला तरी खूप चुकीचं केलं त्यांनी. हे शिवसैनिक कट्टर शिवसैनिक आहे, कट्टर. त्यांनी म्हणजे खूप वर्षापासून त्यांनी खूप झिजले त्यांच्यासाठी आणि त्यांनी हे जे केलंय ना खूप वाईट केलेलं आहे, चांगलं नाही केलेलं आहे. त्यांना एकदा चान्स दिला पाहिजे. मी मनापासून बोलते तुम्हाला, एकदा तरी चान्स दिला पाहिजे. ह्याच्यामध्ये आले नाही ते पैशासाठी तर केलंच नाही त्यांनी. आपल्या यांनी सगळं तृण केलं, गरिबांसाठी खूप करतात ते. आमच्या घरात लाईटी नव्हत्या, आपल्या तृण केलंय त्यांनी. आम्हाला मदत केलंय, उजेडात आम्हाला आणलं. आणि अजून बी सोय होते, रस्त्याची सोय होते, दारात मुलं बाळ खेळतात असं सोय केलेली आहे. आणि कोणी अंधारात होतं आणि उजेडात आम्हाला आणलेलं आहे.